हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी राज्यात पावसाचा इशारा. पाऊस कधी येणार, कसा येणार व किती कोण्या तारखेला येणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पंजाबराव डग हे सर्व शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज देत असतात. त्याच आधारे आम्ही ही माहिती तुम्हाला आमच्या बातमी हक्काची या चॅनलच्या मार्फत देत आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी प्रामुख्यतः हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी महत्त्वपूर्ण हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विविध प्रकारच्या हवामान बदलांचा सामोरे जावे लागणार आहे. हे हवामान बदल शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतात. विशेषतः कांदा आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. उष्णतेची लाट, तापमानात लक्षणीय वाढ. पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार राज्यातील दिनांक 29 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत उष्णतेची लाट असेल. या कालावधीत तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही उष्णता महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अनुभवली जाईल. उष्णतेच्या या लाटेमुळे शेतकऱ्यांना विशेषतः कांदा पिकाच्या व्यवस्थापनासाठी विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. उच्च तापमानामुळे कांद्याची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असल्याने डग यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 मे पूर्वी कांद्याचा सल्ला दिला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कांद्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर कांदा काढणी पूर्ण करावी असे डग म्हणाले. अवकाळी पावसाचा इशारा. सीमावर्ती भागात पावसाची शक्यता. पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस समान प्रमाणात सर्वत्र पडणार नाही. विशेषतः महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सीमा जोडलेल्या महाराष्ट्रातील भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होऊ शकतो. याशिवाय तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या नांदेड, धर्माबाद, नायगाव, देगलूर, सग्रोवळी या भागामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे. सीमावर्ती भागात पाऊस अपेक्षित असू शकतो. शेतकऱ्यांनी आपली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी असे डग यांनी सूचित केले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाची कमी शक्यता. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे. विशेषतः कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरी स्थानिक पातळीवर काही ढग तयार होऊन हलका गडगडाट होऊ शकतो. या भागांतील शेतकऱ्यांनी देखील सावध राहणे आवश्यक आहे. विशेषतः कांदा पिकाची काळजी घेण्यासाठी 2 मे 2025 पर्यंत तयारी ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. कांदा साठवणुकीसाठी योग्य जागा आणि पद्धती वापरणे महत्त्वाचे आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असली तरी स्थानिक पातळीवर वातावरणात बदल होऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे असे डग यांनी स्पष्ट केलेले आहे. विशेषतः बीड, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती तयारी करून ठेवावी असे डग यांनी सुचवलेले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट आणि त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हे हवामान बदल लक्षात घेऊन त्यानुसार पीक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः कांदा आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष लक्षात घ्यावी. यावर्षी मान्सूनबद्दल सकारात्मक अंदाज असला तरी हवामान बदलामुळे अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहून आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हवामान बदल हे आजच्या काळातील शेती समोरील मोठे आव्हान आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर हवामान अंदाज समजून घेऊन त्यानुसार योजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकते, तसे पंजाबराव डग यांनी सांगितले. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चॅनलवर नवीन असतो चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.